विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास योजना बघणार आहोत, जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेला उपयोगी ठरतील। या योजना म्हणजे या व्हिडिओमध्ये घेण्यात येणाऱ्या योजना तुम्ही आधी अभ्यासल्या असणारच। आपण एक रिव्हिजन म्हणून एकदा म्हणजे फास्ट रीडिंग करून घेऊया। बघा, महत्त्वपूर्ण योजना आहे जननी सुरक्षा योजना। महत्त्वपूर्ण योजना आहे कोणती? तर जननी सुरक्षा योजना। तर जननी सुरक्षा योजनेची सुरुवात केव्हा झाली? ते 1 एप्रिल 2005ला। त्यावेळेस 10वी पंचवार्षिक योजना सुरू होती। कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये जननी सुरक्षा योजना सुरू झाली? तर 10व्या पंचवार्षिक योजनेत। दुसरा प्रश्न बनते, कोणत्या पंचवार्षिक योजनेत? तर 10वी पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? ते 1 एप्रिल 2005ला। तर या योजनेचा उद्देश काय आहे? तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील माता मृत्यूदर आणि शिशु मृत्यूदर कमी करणे या उद्देशाने जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली होती। ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा एक घटक आहे आणि ही योजना राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेच्या जागी सुरू करण्यात आली। कोणत्या योजनेच्या जागी? राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेच्या जागी सुरू करण्यात आलेली आहे। ग्रामीण व नागरी भागात आरोग्य संस्थांमधील प्रसूतीला प्रोत्साहन देऊन दारिद्र्य रेषेखाली अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा जननी सुरक्षा योजनेचा मुख्य उद्देश आहे। काय? तर महत्त्वाचा उद्देश कोणता? तर माता व बालमृत्यूदर कमी करणे या उद्देशाने सुरू करण्यात आली। तर यामध्ये लाभार्थी कोण? तर या योजनेचा लाभ 19 वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिलांना पहिल्या 2 प्रसूतीच्या वेळी दिला जात असतो। कोणत्या योजनेचा लाभ? तर जननी सुरक्षा योजना। सुरुवातीपासून म्हणजे आपण कोणती योजना वाचत आहोत हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यानुसार व्हिडिओ बघा। या योजनेअंतर्गत महिलांना प्रसूतीपूर्व घरापासून उपचार केंद्रापर्यंत निःशुल्क परिवहन सोयी उपलब्ध केल्या जातात। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती जमातीतील सर्व गर्भवती मातांना दारिद्र्य रेषे नसल्या तरी महिलांना लाभ दिला जातो आणि या लाभार्थी महिलेचे वय प्रसूतीपूर्व नोंदणी करताना कमीत कमी 19 वर्ष असावे। कमीत कमी वय किती असावे? 19 वर्ष असावे आणि या योजनेचा लाभ 2 जिवंत अपत्यापर्यंत म्हणजे देता येते। ग्रामीण आणि शहरी भागातील फक्त दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीची घरी प्रसूती झाल्यास आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास 500 रुपये एवढे अनुदान देते, घरी झालं असेल तर। आणि शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती कोणते आरोग्य संस्थेत झाल्यास 600 रुपये एवढे अनुदान प्रसूतीनंतर 7 दिवसाच्या आत दिले जातं। शहरी भागातील लाभार्थ्याची प्रसूती कोणत्याही आरोग्य संस्थेमध्ये झाली असेल तर 600 रुपये शहरी भागातील प्रसूतीसाठी। आणि ज्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची प्रसूती कोणत्याही आरोग्य केंद्रात झाली असेल तर 700 रुपये। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। किती रुपये? ग्रामीण भागासाठी 700, शहरी भागासाठी 600 आणि जर ग्रामीण भागातील महिलांच्या म्हणजे प्रसूती झाली असेल 500 रुपये एवढं अनुदान जननी सुरक्षा योजनेअंतर्गत दिला जातो आणि तो पण 7 दिवसाच्या आत दिला जात असते। सिजेरियन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थींना 1500 रुपये। सिजेरियन शस्त्रक्रिया झाला 1500 रुपये 1500 रुपयेचा लाभ दिला जात असतो। त्यानंतरची योजना बघूया आपण, महत्त्वाची आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान। राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात 2013ला झाली। उद्देश काय? जनतेला किफायतशीर, विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे। अभियानाचे उद्दिष्ट आरोग्य सेवेतील अडचणी दूर करणे, आरोग्य क्षेत्रातील विकेंद्रीकरण सुकर करणे, चांगल्या आरोग्य सेवा प्रदान करणे, स्वच्छता, पेयजल, पोषण, शिक्षण, सामाजिक लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करणे यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं 2013। लक्षात ठेवायचं लक्ष्य या योजनेत म्हणजे 2017पर्यंत साध्य करण्याचे होतं, कारण हा 2013चा आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान 2013चा आहे। तर 2013चा जो अभियान आहे त्याचा उद्देश म्हणजे लक्ष्य होतं की 2017पर्यंत हे साध्य करणे। काय? कोणते? तर बालमृत्यूदर 25पर्यंत करणे, माता मृत्यूदर 1पर्यंत कमी करणे, जनन दर 2.1पर्यंत कमी करणे,
आणि 15 ते 49 वयोगटातील महिलांतील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, कौटुंबिक आरोग्य खर्च कमी करणे, मलेरिया लागणचे प्रमाण प्रति 1000 लोकसंख्येमागे 1 पर्यंत कमी करणे, क्षयरोगामुळे होणारे मृत्यू किंवा लागणारे प्रमाण 50% वर आणणे आणि इतर तरतुदी कोणत्या आहेत? तर या अभियानामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचा समावेश करण्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान समाविष्ट केले आहेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 50,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले गावे किंवा शहरातील झोपडपट्ट्यामध्ये राहणारे रहिवासी व इतर दुर्बल घटकासाठी राबवले जाते. तर लक्षात ठेवायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कोणासाठी? 50,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले गावे किंवा शहरातील झोपडपट्ट्यामध्ये राहणारे रहिवासी व इतर दुर्बल घटकासाठी राबवले जात असते. या योजनेमध्ये लक्ष्य 12व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटीपर्यंत साध्य करायचे म्हणजे होते. तेव्हाची योजना आहे, त्यामुळे 12व्या योजनेपर्यंत साध्य करायचं होतं. ही योजना कोणत्या मंत्रालय? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. त्यानंतरची महत्त्वाची योजना बघणार आहोत जननी शिशु सुरक्षा योजना. जननी शिशु सुरक्षा योजना महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2011ला ही योजना सुरू झाली. कोणती? जननी शिशु सुरक्षा योजना. मुख्य उद्देश काय आहे? तर गर्भवती महिला व रुग्ण नवजात शिशु यांना चांगले आरोग्य सुविधा देणे या उद्देशाने जननी शिशु सुरक्षा योजना 1 जानेवारी 2011ला सुरू करण्यात आली. मुख्य भर काय होता? तर सर्व गर्भवती स्त्रियांना सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती होण्यापूर्वी व प्रसूतीनंतर 30 दिवसापर्यंत मातेला व बाळाला मोफत आरोग्य सेवा दिली जाते आणि ही सेवा घरी व रुग्णालयात आणि घरी सुद्धा दिली जाते. कोणत्या योजनेचा मुख्य उद्देश आहे हा? जननी शिशु सुरक्षा योजना. तर इतर तरतुदी बघूया. ही योजना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये मोफत सेवा देण्यावर भर दिला आहे. यामध्ये गर्भवती महिलांसाठी औषधे, खाद्य, मोफत इलाज व गरज पडल्यास रक्त देणे, गरोदर माता व अर्भक रुग्णालयात असेल तर त्या कालावधी आहार सेवा मोफत पुरविली जाते. नवजात अर्भकाच्या 30 दिवसापर्यंत उपचारासाठी दाखल झाल्यास नोंदणी, तपासणी, औषध उपचार सेवा सगळ्या मोफत दिल्या जातात. 30 दिवसापर्यंत मोफत सगळ्या सेवा सुविधा दिल्या जातात. कोणत्या योजनेअंतर्गत? जननी शिशु सुरक्षा योजने अंतर्गत. ह्या महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवायच्या. त्यानंतरची महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. कोणती योजना? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 15 ऑक्टोबर 2005 आहे. लक्षात ठेवायचा. दिनांक विचारल्या जात असते, वर्ष तरी लक्षात पाहिजे. 12 ऑक्टोबर 2005 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 12 ऑक्टोबर 2005. उद्देश काय? तर ग्रामीण भागातील जनतेस गुणवत्तापूर्ण सेवा सहजपणे उपलब्ध करून देणे, आरोग्य निर्देशांक व संसाधन यामध्ये मागासलेल्या 18 राज्यावर आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देणे, आरोग्यावर होणारा खर्च सार्वजनिक खर्चाच्या म्हणजे GDPच्या किती 0.9% बरोबर. सार्वजनिक खर्च म्हणजे आरोग्यावर होणारा खर्च हा सार्वजनिक खर्चाच्या 0.9% वरून 2.3% पर्यंत वाढवणे, म्हणजे GDPच्या 2.3% पर्यंत वाढवणे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आरोग्य व्यवस्थेच्या संरचनेत बदल करणे, परंपरागत उपचार पद्धतीचे पुनर्जीवन करून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मुख्य प्रवाहात आणणे, ग्रामीण भागातील जनते विशेषतः गरीब महिला व बालके यांना सहज साध्य परवडण्यासारखे कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणे. महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबर 2005 मध्ये राज्य आरोग्य अभियानाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये 15 ऑक्टोबर 2005 ला राज्य आरोग्य अभियानाची स्थापना करण्यात आली. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा. राज्य आरोग्य अभियानाची स्थापना 15 ऑक्टोबर 2005 ला महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. ना आपण जे वाचत आहोत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्र सरकारचं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 12 ऑक्टोबर 2005 ला सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबर 2005 ला स्थापन झाला.
तर बघा, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम दुसरा टप्पा, हिवताप, अंधत्व, आयोडीन कमतरता, हत्तीरोग, कुष्ठरोग व इतर आजाराची तपासणी इत्यादी आरोग्य कुटुंब कल्याण कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येत आहेत. म्हणजे हा जो प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आहे, त्यामध्ये हिवताप, अंधत्व, आयोडीन कमतरता, हत्तीरोग, कुष्ठरोग आणि इतर आजाराची तपासणी ह्या गोष्टी त्या अभियानात राबवल्या जात आहेत. स्वच्छता व आरोग्य विमा, पोषण आणि सुरक्षित पेयजल यासारख्या आरोग्याशी निगडीत सेवांच्या प्रभावी एकत्रीकरणावर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील जनतेसाठी 40 फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात येतात. या वैद्यकीय पथकात प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रेडिओलॉजिस्ट, लॅब अटेंडंट आणि फार्मसी मदतनीस व इतर चालक यांचा समावेश असतो. टेलिमेडिसिन सुविधा जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय व 6 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत राज्यात डिसेंबर 2017 पर्यंत 50,500 अशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर 2017 पर्यंत 60,500 आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या योजनेअंतर्गत? तर काय तर म्हणजे काय, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत 2017 पर्यंत होते. आता किती आहेत माहीत नाही, पहा, नेटवर सर्च करून बघा आणि सांगा कमेंटमध्ये वाटल्यास किती. तर किती म्हटलं आहे की बरोबर, 1 मिनिट बस, बरोबर, 17 पर्यंत, डिसेंबर 2017 पर्यंत 60,500 अशा सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वाची योजना आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. 2010-11ला सुरुवात झाली. महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली होती? महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे 2010-11 या कालावधीमध्ये. उद्देश काय? शिशुपाल शिशु म्हणजे बाळाचा जन्म व म्हणजे त्या बाळाच्या पोषण दरम्यान वेतन स्वरूपात मदत करणे, सुरक्षित बाळंतपणासंदर्भात काळजी घेणे, शिशु व लहान मुलाला पोषक आहार देण्यासाठी उत्तम पद्धत शोधणे, गर्भावस्था, बाळंतपण व स्तनपानादरम्यान योग्य काळजी, पाहणी व संस्थागत सेवा उपलब्ध करणे, शिशु आणि लहान मुलांना पोषक आहार देण्याच्या पद्धतीचे पालन करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन करणे. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही 100% केंद्र पुरस्कृत होती. लाभार्थी काय तर पहिल्या 2 मुलांसाठी 19 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या गर्भवती महिला ह्या पात्र होत्या. 19 वर्ष लक्षात ठेवायच्या त्या पुढील महिला. निकष: या योजनेअंतर्गत 1,500 रुपयाची रोख मदत गर्भावस्थेच्या 6 महिन्यात म्हणजे पुढील अटी पूर्ण करून मिळायच्यात. म्हणजे तसं गर्भधारणेच्या 4 महिन्याच्या आत अंगणवाडी केंद्रामध्ये गर्भावस्थेची नोंदणी करणे, कमीत कमी बाळंतपण पूर्व पाहणी सत्रात भाग घेणे आणि दुसरा हप्ता 1,500 रुपये शिशुच्या जन्माच्या 3 महिन्यानंतर आणि तिसरा हप्ता शिशुच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर दिला जात होता. कोणत्या योजनेमध्ये? इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. आता म्हणजे मातृत्व सहयोग योजना कोणती आहे? तर प्रधानमंत्री वंदना योजना आहे. ते योजना आहे. आता महिलांना त्यामध्ये आर्थिक मदत मिळत असते. प्रधानमंत्री मातृवंदना योजना असं नाव आहे तिचं. त्यानंतर आहे इंद्रधनुष्य अभियान. इंद्रधनुष्य अभियान केव्हाचं आहे? 25 डिसेंबर 2014चा आहे. उद्देश अंशतः किंवा पूर्णतः लसीकरणापासून वंचित बालकांना लसीकरण करणे. लक्ष्य होतं म्हणजे 2020 पर्यंत सर्व बालकांचे लसीकरण करणे, पण आता पण ते सुरूच आहे. याचे विशेष लक्ष हे 201 जिल्ह्यावर आहे, जे की असे जिल्हे आहे यामध्ये अंशतः लसीकरण झाले आहे किंवा पूर्णतः वंचित जवळपास 50% बालक राहिले आहेत. या मिशनमध्ये सुरुवातीला 7 आजारांचा समावेश होता. ते 7 आजार कोणते? तर घटसर्प, डांगिया, खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर, हेपॅटायटिस बी. आणि 2016 मध्ये यामध्ये रुबेला
रुबेला आणि रोटा व्हायरस हे 2 आजार समाविष्ट करण्यात आलं 2016 हां. त्यानंतर 2017 निमोनिया या रोगाप्रती लसीचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे त्यांची संख्या आता 11 झालेली आहे. याशिवाय देशामध्ये निवडक जिल्ह्यात जापानी इन्सिफ्लेलायटिस आणि हिमोफिल्स इन्फ्लुएंजा बी यांच्या विरुद्ध लसीकरण अभियान राबविलं जाणार आहे. टिटेन्सपासून वाचवण्यासाठी महिलांना लस देणार. हे अभियान 4 टप्प्यात राबवण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 216 जिल्ह्यात राबवले, चौथ्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्हे. तर उद्दिष्ट काय आहे तर प्रतिवर्षी 5% बालकांची पूर्णतः लसीकरण करणे. 2014 65% बालकांचे लसीकरण केले गेले आणि आता 5 वर्षामध्ये ते 90% पर्यंत वाढले आहे. तर हे 2018 पर्यंतची माहिती आहे. लसीकरणाचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान राबविला जात असतो. जानेवारी 2016 साध्य पहिल्या टप्प्यामध्ये 20 लाख मुले आणि 5.8 लाख गर्भवती महिला. ही तशी माहिती महत्त्वाची नाही आहे, तेवढं विचारणार नाही आता, करंटमध्ये विचारणार, त्यामुळे वाचत नाही. या अभियानाच्या प्रथम टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 10 जिल्ह्याचा समावेश केला आहे. त्यामध्ये बीड, धुळे, जळगाव, नांदेड, नाशिक, ठाणे, पालघर, हिंगोली, गडचिरोली, नंदुरबार. एकूण 4 टप्प्यामध्ये 714 जिल्हे राबवले जात आहेत. चौथा टप्पा हा ईशान्य भारतामध्ये एप्रिल 2017 राबविला जात आहे. हे 2017 माहिती आहे. त्यानंतरची दुसरी योजना आहे राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम. राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम आपण रिवाईज करत आहोत. सगळ्या गोष्टी तिथं काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त ते केव्हा सुरू झाले योजना, तिचा मुख्य उद्देश काय आहे ते, म्हणजे ते योजना किंवा तो कार्यक्रम कशा संदर्भात आहे एवढं माहीत असायला हवं, बस झालं. राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम केव्हा सुरू झाला तर 6 फेब्रुवारी 2013 पालघर येथून करण्यात आला. उद्देश बालमृत्यू व बाल आजार यांचे प्रमाण कमी करणे. बालमृत्यू व बाल आजारांचे प्रमाण कमी करणे यासाठी राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम सुरू करण्यात आला 6 फेब्रुवारी 2013. इतर तरतुदी. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व तर नागरी भागातील महानगरपालिका व इतर नगर परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते व गरजू विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रिया सारख्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविल्या जातात. कोणत्या योजनेअंतर्गत? राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम या योजनेअंतर्गत. एप्रिल 2013 शालेय आरोग्य कार्यक्रम यामध्ये समाविष्ट करण्यात आला. हा जो कार्यक्रम आहे हा एप्रिल 2013 शालेय आरोग्य कार्यक्रम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कोणता कार्यक्रम तर राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम. राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम एप्रिल 2013 शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रमातील विद्यार्थ्यांसह 0 ते 6 वयोगटातील म्हणजेच अंगणवाडीमधील सर्व बालकांची 2 सत्रामध्ये तपासणी करण्यात येते. तर 2 सत्र कोणतं? एप्रिल ते सप्टेंबर आणि दुसरा सत्र आहे ऑक्टोबर ते मार्च. या कार्यक्रमाद्वारे बालकांमधील जन्मदोष आजार, कमतरता आणि विकलांगतेसह वृद्धीतील विलंब अशा कारणाचा शोध घेऊन बालकांचे जीवन गुणवत्तापूर्ण रीतीने सुधारणे आहे. लाभार्थी 0 ते 18 वयोगटातील बालके या कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत. कोणत्या कार्यक्रमाचे लाभार्थी? तर कोणता कार्यक्रम आहे तर शालेय आरोग्य कार्यक्रम एप्रिल 2013 शालेय आरोग्य कार्यक्रम. या कार्यक्रमाचा वयोगट काय आहे? 0 ते 18 वयोगट आहे. आणि राष्ट्रीय बाल संस्थय कार्यक्रम जे 6 फेब्रुवारी 2013 सुरू झालेलं कार्यक्रम होतं. तर ते कार्यक्रम सुद्धा कोणत्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर कोणता कार्यक्रम आहे तो? शालेय आरोग्य कार्यक्रम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाअंतर्गत या कार्यक्रमामध्ये संस्थात्मक खाजगी स्तरावर जन्मलेल्या नवजात बालकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये आढळणाऱ्या 4D तपास करणे आणि व्यवस्थापन करणे. 4Dमध्ये जन्मजात व्यंग, मुलांमध्ये आजार, अभाव परिस्थिती आणि अपुरा विकास
हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येते. त्यानंतर नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम 2009 पासून नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम 2009 पासून सुरू झाला. मुख्य उद्देश काय तर नवजात बालकांचे संगोपन आणि पुनर्जीवन या कार्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे यासाठी. इतर तरतुदी या कार्यक्रमाअंतर्गत जन्मगावी संबंधित हायपोथॅमिया संसर्ग याला प्रतिबंध, स्तनपानाची लवकर सुरुवात या बाबी हाताळल्या जातात. नवजात बालकांचे संगोपन आणि पुनर्जीवन करण्यासाठी नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम 2009ला सुरू करण्यात आलेला आहे. शब्दामध्ये सुद्धा त्यांचं ह्या असते. तर केव्हा सुरू झालं तर 2009 मध्ये. त्यानंतर राष्ट्रीय बालकाम प्रकल्प योजना केंद्र. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना केंद्र केव्हा सुरू करण्यात आला तर 1988ला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना केंद्र सुरू करण्यात आला. मुख्य उद्देश आदिवासी भागातील कुपोषण, बालमृत्यू तसेच जन्माला येणाऱ्या कमी वजनाच्या नवजात बालकांच्या समस्येवर मात करण्यासाठी गरोदर महिला स्तनदा मातांना 6 महिने एक वेळचा चौकस आहार देणे, बालकामगाराच्या त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्या पालकांच्या आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे. इतर तरतुदी काय आहे? या योजनेची सुरुवात देशातील मोठ्या प्रमाणात बालकामगारांची संख्या असलेल्या 9 जिल्ह्यांमध्ये झाली. या योजनेनुसार कामातून मुक्त करण्यात आलेल्या बालकामगार यासाठी विशेष शाळा चालविण्यात येतात. या विशेष शाळांमध्ये मुलांना औपचारिक अनौपचारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण पुरविले जाते. या योजनेअंतर्गत दर महिना 150 रुपये विद्यावेतन दिले जाते आणि पोषक आहार व नियमित आरोग्य तपासणीद्वारे मुख्य प्रवाही नियमित शाळेमध्ये सहभागी होण्यास सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत बालकामगारासाठी विशेष शाळा चालवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे निधी सोपविली जाते. हा प्रकल्प केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबविला जातो. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत राबविला जातो. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यामध्ये 2004 पासून हा प्रकल्प राबविला जात आहे. 2021 बालकामगार निर्मूलन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेला होता. 2021 हा बालकामगार निर्मूलन वर्ष म्हणून घोषित करण्यात पण आला होता. 2021 बालकामगार निर्मूलन वर्ष लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प योजना केंद्र केव्हा सुरू करण्यात आली होती तर 1988ला सुरू करण्यात आली होती. त्यानंतर बघा जेंडर चॅम्पियन उपक्रमचा उद्देश काय आहे तर महिला व बालकांना हानिकारक ठरतील असे पावले उचलण्यापासून रोखणे, युवा विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर हक्क आणि जीवन कौशल्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा जेंडर चॅम्पियन उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम केंद्र शासनाचा आहे आणि हा उपक्रम विद्यापीठे आणि महाविद्यालयामार्फत चालविण्यात येतो. कोणता उपक्रम तर जेंडर चॅम्पियन उपक्रम. त्यानंतरचा योजना बघूया. राजमाता जिजाऊ माता बालक आरोग्य व पोषण अभियान 2005चं आहे, महत्त्वाचं आहे. राजमाता जिजाऊ माता बालक आरोग्य व पोषण अभियान सुरुवात 2005ला झाली. प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर गर्भधारणा झाल्यापासून पहिल्या 100 दिवसावर म्हणजे 9 ते 24 महिन्याच्या कालावधी विशेष लक्ष केंद्रित करून राज्यातील बालकुपोषणाचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने राजमाता जिजाऊ माता बालक आरोग्य आणि पोषण अभियान 2005ला सुरू झालं. उद्दिष्ट राज्यात पिढ्यानपिढ्या होणाऱ्या कुपोषणाच्या दुष्टचक्रावर मात करणे, यासाठी लाईफ सायकल ॲप्रोच वापरणे, 9 ते 24 महिने या कालावधीत लक्ष केंद्रित करून सर्व बालके साधारण श्रेणीत आणणे आणि आयुष्याची सुरुवात चांगली करणे, बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे म्हणजे दीर्घकाळ कुपोषणावर मात करणे, जेणेकरून पहिल्या 2 वर्षात मुलांची उंची योग्य प्रमाणात वाढेल. सर्व बाबीचा विचार करून सर्व ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग घेणे, लोकसहभाग घेणे, जनजागृती करणे व लोक चळवळ उभारणे या योजनेअंतर्गत ह्या गोष्टी केल्या जातात. इतर तरतुदी. महाराष्ट्र हे कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अभियान सुरू करण्यात देशातील पहिले राज्य. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र हे कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अभियान सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे. हे अभियान 2 टप्प्यात राबविण्यात आले. पहिला टप्पा 2005 मध्ये सुरू झाला आणि दुसरा टप्पा हा नोव्हेंबर 2011 मध्ये सुरू झाला. पहिला टप्पा होता 2005 ते 2010 आणि दुसरा टप्पा
2011 ते 2015. तांत्रिकदृष्ट्या हे अभियान महिला व बालविकास विभागामार्फत अंतर्गत राबविले जाते. या अभियानाला संपूर्ण आर्थिक सहाय्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक सहाय्य कोणाकडून मिळते? युनिसेफकडून पुरविल्या जात असते. कोणत्या जे योजना आहे राजमाता जिजाऊ माता बालक आरोग्य व पोषण अभियान यांना आर्थिक पुरवठा युनिसेफकडून पुरविला जातो. हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं. या अभियानाचा भर आरोग्य आणि एकात्मिक बालविकास सेवा यामधील समन्वय सुधारण्यावर आहे. आरोग्य आणि एकात्मिक बालविकास सेवा यामधील समन्वय सुधारण्यावर आहे. म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे ज्या काही सेवा देण्यात येतात त्या सुधारणे आणि आरोग्य या दोन याच्यावर भर दिला जातो. या अभियानामध्ये कुपोषणाची व विभाग 3 व 4चा समावेश आहे. राज्यातील 0 ते 3 वयोगटातील बालकाचे कुपोषण कमी करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2013 ते 7 एप्रिल 2014 या कालावधीत नव्याने राबविण्यात येत आहे. कोणती? हीच योजना नव्याने राबवण्यात येत आहे, कारण यापूर्वी 3 ते 6 वर्ष वयोगटातल्या अधिक भर होता, परंतु कुपोषण हे 0 ते 2 वर्षापर्यंत वयोगटात अधिक होते म्हणून. तर म्हणजे आधी वयोगट 6 पर्यंत होता, 3 ते 6 वर्ष वयोगट, तर आता 0 ते 3 वर्ष वयोगट आहे. त्यानंतरची योजना बघूया. बालसंगोपन योजना केव्हा सुरू झाली? तर 1975ला सुरू झाली. 1975 बालसंगोपन योजना 1975 इसवी सन लक्षात ठेवायचं. बालसंगोपन योजना 1975. उद्देश राज्यातील अनाथ, निराधार, गरजू व बेघर मुलांना कौटुंबिक जीवन प्रदान करणे. बालसंगोपन योजना 1975. इतर तरतुदी. या योजनेनुसार एक पालक असलेले बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, कुमारी माता, गंभीर आजार, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वैद्यकीय कैद्याची बालके, पालकातील तीव्र वैवाहिक बेनाव असलेल्या कुटुंबाची बालके, बालकामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्या योजनेचा? तर बालसंगोपन योजनेचा, जे 1975 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये एवढंच जास्त लक्षात ठेवा, बालसंगोपन योजना 1975. उद्देश काय? तर राज्यातील अनाथ, निराधार, गरजू व बेघर मुलांना कौटुंबिक जीवन प्रदान करणे. त्यानंतर बघा काय आहे. बालकास ज्या कुटुंबात ठेवण्यात येते त्या कुटुंबाला बालकाच्या संगोपनासाठी दरडोही रुपये 425 किंवा ज्या स्वयंसेवी संस्थेमार्फत बालक कुटुंबात दाखल झाले त्या स्वयंसेवी संस्थेला प्रशासकीय खर्चासाठी सहाय्यक अनुदान रुपये 75 इतके दरडोही असे एकूण 500 रुपये सहाय्यक अनुदान दिले जाते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यामार्फत योजना राबवित असल्यास लाभार्थ्यांना दरमहा 425 रुपये सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलींना 0 ते 18 वयोगटातील मुलांना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी ठेवतात. एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त मुले किंवा भावंडांपेक्षा अधिक भावंडांना ठेवता येत नाही. ही योजना महाराष्ट्र महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जात आहे. कोणती? बालसंगोपन योजना. सुरुवात केव्हाची आहे? 1975. आणि महिला बालविकास जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यामार्फत ही राबवली जाते. म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करत असतात. त्यानंतर वन स्टॉप सेंटर किंवा सखी योजना केव्हाची आहे? एप्रिल 2015ची आहे. वन स्टॉप सेंटर किंवा सखी योजना 2015ची आहे. एप्रिल 2015. पहिल्या केंद्राचे उद्घाटन रायपूर, छत्तीसगडमधील रायपूर या शहरामध्ये झाले. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. रायपूरमध्ये सखी योजना किंवा वन स्टॉप सेंटर योजनेचे पहिले उद्घाटन कुठं झाले? छत्तीसगड राज्यातील रायपूर या ठिकाणी झाले. उद्देश पीडित महिलांना सर्व प्रकारचे सहाय्य करणे यासाठी सखी योजना किंवा वन स्टॉप सेंटर योजना सुरू झाली. इतर तरतुदी. ही योजना सखी नावाने ओळखली जाते. या योजनेला 181 या हेल्पलाईन नंबरशी जोडले आहे.
यामार्फत पीडित महिलेला वन स्टॉप सेंटरमध्ये पोलीस चिकित्सा, कायदेशीर आणि मनोवैज्ञानिक सल्ला असे सर्व प्रकारचे सहाय्य दिले जाते. आजपर्यंत राज्यामध्ये 182 वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 33 राज्यामध्ये 182 वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आलेले आहेत. ही माहिती 2018पर्यंतची आहे. तर आता ह्या सेंटरची संख्या वाढली पण असू शकते. या सेंटरमध्ये 1.5 लाखापेक्षा अधिक महिलांना सहाय्य देण्यात येते. 2020पर्यंत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पीडित महिलांना या प्रकारची अनिवार्य सेवा प्रदान करण्यासाठी 2020पर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वन स्टॉप सेंटर स्थापन केले जाईल. महाराष्ट्रातील पहिले वन स्टॉप सेंटर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा. महाराष्ट्रातील पहिले वन स्टॉप सेंटर कुठं? पुण्यातील कोंढवा या ठिकाणी स्थापन केले आहे. महाराष्ट्रातील पहिले वन स्टॉप सेंटर किंवा सखी योजनेचं सेंटर कुठं आहे? तर पुण्यातील कोंढवा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरची योजना आहे स्वयंसिद्धा योजना. 12 जुलै 2001ला सुरू झाली. ही स्वयंसहायता समूह आधारित योजना आहे. पूर्वीची इंदिरा महिला योजना व महिला समृद्धी योजना यांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आलेली आहे. स्वयंसिद्धा योजना किंवा सुरू झाली 12 जुलै 2001ला स्वयंसिद्धा योजना सुरू झाली. कोणत्या दोन योजना एकत्र करून? इंदिरा महिला योजना आणि महिला समृद्धी योजना, ह्या दोन योजना एकत्र करून स्वयंसिद्धा योजना 12 जुलै 2001ला सुरू झाली. उद्देश काय? महिलांचे सामाजिक आर्थिक सक्षमीकरण करणे. इतर तरतुदी. पहिल्या टप्प्यात योजनेला देशातील 650 विकास भागात संचालित केले. इंदिरा महिला योजना राज्यातील 14 जिल्ह्यातील 21 तालुक्यामध्ये कार्यरत होती. हे सर्व तालुके या योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले असून त्यामध्ये 15 नवीन तालुक्याची भर घालण्यात आलेली आहे. अशा एकूण 36 तालुक्याची भर घालण्यात आली. अशा एकूण 36 तालुक्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जुन्या तालुक्यामध्ये महिलांचे 50 स्वयंसहायता गट व नवीन तालुक्यामध्ये महिलांचे 100 स्वयंसहायता गट स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार मार्फत करण्यात येतो. कोणती योजना? स्वयंसिद्धा योजना 12 जुलै 2001ची आहे. संपूर्ण खर्च केंद्र सरकार करतो या योजनेवर आणि हे बचत गटाशी संबंधित आहे ही योजना, एवढं लक्षात ठेवायचं. केंद्र सरकारमार्फत पूर्ण खर्च केला जातो. संपूर्ण खर्च केंद्र सरकारमार्फत. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील 5 वर्षापर्यंत एकूण 7.85 लाख इतका निधी देण्यात येतो. या निधीतून गट निर्मिती आणि गटांचा प्रशिक्षण खर्च भागवायचा असतो. 2008 पासून केंद्राची ही योजना स्थगित केली आहे व केंद्राच्या योजनेनुसार राज्ये आपल्या क्षमतेनुसार ही योजना चालू ठेवू शकतो असं दिलेलं आहे. त्यानंतर आशा योजना 2005, 11 फेब्रुवारी 2005 आशा योजना 2005ची आहे. ग्रामीण महिलांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्तरावर एक आशा कार्यकर्ती नेमणूक करणे. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य अभियानाअंतर्गत राबवली जाते. किंवा सुरू आशा योजना 2005, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे उज्ज्वला योजना 2007 मधची उज्ज्वला योजना. 4 डिसेंबर 2007. तर उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही गॅस सिलेंडरशी संबंधित आहे आणि ही जी उज्ज्वला योजना आहे तिचा उद्देश वेगळा होता 2007चा. तर ते होतं महिलांचा व्यापार रोखणे किंवा थांबवणे, वेश्यामध्ये अडकलेल्या महिलांचा उद्धार करणे, पुनर्वसन आणि त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने 4 डिसेंबर 2007ला उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. इतर तरतुदी. या योजनेमध्ये 5 घटक आहेत: थांबणे, मुक्तता, पुनर्वसन, पुन्हा एकत्रीकरण आणि मानवी व्यापाराच्या पीडितांची परत पाठवणी. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या, वेश्यातून पोलिसांनी सुटका केलेल्या, लालबत्ती विभागातील महिला आणि मुलींची स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन केले जाते. ही योजना अ दर्जाच्या स्वयंसेवी संस्थेस रुपये 22,36,000 रुपये दिले जाते आणि ब दर्जाच्या शहरासाठी
21,76,000 रुपये इतके सहाय्यक अनुदान देण्यात येते ही योजना राबवण्यासाठी, आणि ही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जाते. त्यानंतरचे बघा पोषण तांदूळ योजना, हे नवीनकरणमध्ये होती तेव्हा 19-20 पासून 3 वर्षाच्या कालावधीकरता विशेषतः आकांक्षित जिल्ह्यामध्ये ही अंमलबजावणी करण्यात आली होती. पोषण तांदूळ योजना 19-20 मधली होती. 2020 मध्ये 5 राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड मध्ये पोषक घटकयुक्त तांदूळ कोणतं? लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 घटकाचा समावेश करणे, त्याची पोषकता वाढवणे. फार्टो या प्रक्रियेत अन्नामधील पोषणद्रव्ये वाढविणे अपेक्षित असते. 15 राज्यामध्ये अंमलबजावणी होईल. सर्व घटक सार्वजनिक वितरण व्यवस्था, एकात्मिक बालविकास कार्यक्रम आणि मध्यान्ह भोजन योजना. 2021-22 पासून एकात्मिक बालविकास सेवा आणि मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत 2021-22 पासून एकात्मिक बाल विकास सेवा आणि मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यामध्ये पोषक घटकयुक्त तांदळाच्या खरेदी वितरणासाठी समावेशक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने भारतीय आदेश भारतीय अन्न महामंडळाला देण्यात आलेले आहे. पोषण घटकयुक्त तांदळाचा व्यवस्थित पुरवठा हे या योजनेचे आव्हान आहे. त्यानंतर STची सॅनिटरी नॅपकिन मशीन योजना नोव्हेंबर 2018ची आहे. ST म्हणजे ST महामंडळाची सॅनिटरी नॅपकिन मशीन योजना नोव्हेंबर 2018. विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य तटकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल बस स्थानकामध्ये ही म्हणजे सॅनिटरी नॅपकिन मशीन योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते तेव्हा 2018 मध्ये. प्रत्येक 10 रुपयाची 2 नाणी मशीनमध्ये टाकल्यानंतर त्यातून महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळेल अशी ही योजना होती. STच्या संबंधित विभागाकडून संबंधित खाजगी संस्थेला बस स्थानकाची यादी सादर करण्यात आली नसल्यामुळे ही योजना मग ते रखडली. त्यानंतरची योजना बघा महत्त्वाची आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना 1 डिसेंबर 2015ची आहे. महत्त्वाची आहे. वेरी IMPI यावर एकतरी प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारला जाणार आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना उद्देश अनुसूचित आणि अतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्रामध्ये उष्मांक आणि प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचा सामना करणे. कशाच्या? कुपोषणाचा सामना करणे. महाराष्ट्रातील 16 आदिवासी जिल्ह्यामध्ये स्तनदा माता या योजनेच्या माध्यमातून भोजन दिले जात आहेत. उद्देश अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील गरोदर महिलांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत चौकस आहार देणे. कुपोषित मुलांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे. ही योजना महाराष्ट्र राज्यातील आपल्या 16 आदिवासी जिल्ह्यातील 83 एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. किती? 83 नाही झाले 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहे. 16 आदिवासी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मूल्य ठरविण्यात आले असून चौकस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. गर्भधारणेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जवळच्या अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडी केंद्रात नोंदणी केल्यापासून गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 6 महिने पूर्ण होईपर्यंत आठवड्यातील प्रत्येक दिवशी रविवार वगळता एक वेळचा पूर्ण चौकस आहार देण्यात येते. अंगणवाडी केंद्रात नाव नोंदविलेल्या 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील शाकाहारी मुलास 2 केळी, मांसाहारी मुलास 1 उकडलेली अंडी आठवड्यातून 4 वेळा म्हणजे महिन्यातून 16 दिवस दिले जाते. या योजनेअंतर्गत देण्यात येणारा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी 1 अशी 4 सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल आणि या समितीचा आहार घटक खरेदी करण्याचा अधिकार राहील. आणि ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी
सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह 250 रुपये देण्यात येईल। ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे। काय म्हणजे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम पोषण आहार योजना आहे ती आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे। या योजनेचे वेळोवेळी म्हणजे संस्थेमार्फत मूल्यांकन करण्यात येते। त्यानंतरची योजना आहे पोषण आहार अभियान। त्यामध्ये ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्यामध्ये योजना आणि उद्देश लक्षात ठेवायचा। आपण एक दुसरा व्हिडिओ तयार करूया। त्यामध्ये योजना सुरू केव्हा झाली आणि मुख्य उद्देश, फक्त एवढ्या 3च गोष्टी त्यामध्ये उल्लेखित असते। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही 1 डिसेंबर 2015ची आहे। उद्देश काय तर अनुसूचित आणि अतिरिक्त आदिवासी घटकातील कुपोषण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे। त्यानंतरची योजना आपण बघू, पोषण आहार अभियान। जुलै 2018चा पोषण आहार अभियान सुरू झालं। जुलै 2018ला कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पोषण आहार अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे। राज्यातील 97,000 अंगणवाड्या आणि 13,000 मिनी अंगणवाड्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येते। नांदेड जिल्हा गर्भवतींना मध्यान्ह भोजन व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक त्या गोळ्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता। नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भवतींना मध्यान्ह भोजन व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक त्या गोळ्या देण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता जुलै 2018मध्ये। लक्षात ठेवायचं पोषण आहार अभियान। त्यानंतरच्या योजना आहे यशोदा माता अंगत पंगत योजना। मार्च 2020ला सुरू झाली होती। यशोदा माता अंगत पंगत योजना मार्च 2020ला सुरू झाली होती। उद्देश आदिवासी दुर्बल भागातील गर्भवतीचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांना वेळेत सकस आहार, हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी लोहयुक्त व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देणे। महिला बाल विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते। कोणती? यशोदा माता अंगत पंगत योजना मार्च 2020ची आहे। यशोदा माता अंगत पंगत योजना मार्च 2020ची आहे। लाभार्थी 1 लाखाहून अधिक गर्भवती स्तनदा माता आहेत। या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या गरोदर महिलेने आपल्या घरी तयार केलेले मध्यान्ह भोजन घेऊन अंगणवाडीत येणे अपेक्षित असून तेथे सर्व गर्भवती एकत्रित सहभोजन करतील। यावेळी अंगणवाडी सेविका लोहयुक्त गोळ्या, व्हिटॅमिन डी ची गोळी, जंतुनाशक गोळी आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासंबंधी माहिती देईल। ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे। मार्च 2020 यशोदा माता अंगत पंगत योजना मार्च 2020 आणि हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामार्फत? महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येते। ते या योजनेमध्ये काय केले जाते तर गरोदर महिला आपल्या घरातून म्हणजे डबा घेऊन सनी अंगणवाडीत जाते आणि तिथं सगळ्या गरोदर महिला एकत्र सहभोजन करतात आणि त्यावेळी अंगणवाडी सेविका त्यांचं जेवण झाल्यावर लोहयुक्त गोळ्या, व्हिटॅमिन डी ची गोळी आणि जंतुनाशक गोळ्या देते किंवा आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी म्हणजे चर्चासत्र वगैरे करत राहतो। त्यानंतर इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना राजस्थान सरकारची आहे। इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना ही राजस्थान सरकारची आहे। मातृत्व सहयोग दुसऱ्या मूल जन्माला आल्यावर दिला जात असतो। राजस्थान सरकारने महिलांना दुसऱ्या बाळंतपणासाठी 6,000 ची मदत करणारी योजना जाहीर केली आहे। सर्वप्रथम 4 जिल्ह्यात राबवण्यात आली होती राजस्थानमधील। त्यामध्ये उदयपूर, प्रतापगड, संस्था आणि डूंगरपूर असे हे जिल्हे होते। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृ योजनेला पूरक योजना म्हणून राबवण्यात येते। मातृत्व वंदना योजनेमध्ये पहिल्या बाळंतपणासाठी 5,000 रुपयाची मदत दिली जाते। तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही राजस्थानची आहे, तर ते दुसऱ्या बाळंतपणासाठी दिली जाते तिथं। त्यानंतर आहे
10 हप्ते 10 बजे 10 मिनिट डेंगू चिकनगुनिया विरोधातली मोहीम होती. हे जे 10 हप्ते 10 बजे 10 मिनिट ही जी मोहीम राबवण्यात आली होती, तर डेंगू आणि चिकनगुनिया विरोधातली ही मोहीम होती. दिल्ली सरकारने ही मोहीम 6 सप्टेंबर 2020 पासून 10 साठी आखली होती. दिल्लीतील नागरिकांनी दर रविवारी 10 वाजता 10 मिनिटांसाठी स्वतःचे घर, त्यांच्या आजूबाजूचा परिसर, साचलेले पाणी असेल तर निरीक्षण करून स्वच्छता करावी. आणि 2019 मध्ये नागरिकांसह सेलिब्रिटीचा या मोहिमेत चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना. कुटुंबातील मासिक उत्पन्न 15,000 रुपयेपर्यंत असलेल्या ग्रामीण व नागरी भागातील नोकरी करणाऱ्या महिलांच्या 6 महिने ते 6 वर्षा वयोगटातील बालकांना या योजनेअंतर्गत पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. बालकांना दररोज 7 तास याप्रमाणे महिन्यातील 26 दिवस पाळणाघरात ठेवण्याची सुविधा आहे. त्यांना पूर्वशालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण या सेवा पुरविण्यात येतात. पाळणाघर राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेअंतर्गत. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 1,670 पाळणाघरे समाविष्ट आहे. त्यानंतर सूची योजना ही कर्नाटक सरकारची सॅनिटरी नॅपकिनसाठीची योजना आहे. सूची योजना कर्नाटक सरकारची. शाळा व महाविद्यालयातील 17 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये या योजनेचा लाभ मिळालेला आहे. 2013-14 मध्ये ही केंद्र सरकारद्वारे पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली. म्हणजे केंद्र सरकारद्वारे पुरस्कृत योजना आहे सूची योजना. 2015-16 मध्ये केंद्राने राज्यांना ही योजना वर्ग केली आहे. उज्ज्वला योजना हे झालेलं आहे आपलं 2007 बरोबर ह्या योजनेत झालं, त्यामुळे पुन्हा नको. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बघूया. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे 2016ला सुरुवात झाली. बीपीएल कुटुंबांना LPG कनेक्शन दिले जाते. शिवाय केंद्र सरकारद्वारे 1,600 रुपये प्रति कनेक्शन अनुदान दिले जाते. 8 कोटी BPL कुटुंबांना LPG कनेक्शन देणे. सप्टेंबर 2019 मध्ये लक्ष्य पूर्ण झाले, पण आता पण ही योजना सुरू आहे. अजून 2026 पर्यंत सुरू राहील. आता पुढे पण सुरू राहू शकते, काही सांगता येत नाही. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड न्यूट्रल गॅस या मंत्रालयाची ही एकमेव कल्याणकारी योजना आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश केरोसिन मुक्त झालेले आहेत. तर कोणते 3 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश आहेत जे केरोसिन मुक्त झाले आहेत? तर हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश हे 3 राज्ये आणि दिल्ली, चंदीगड आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार हे 5 केंद्रशासित प्रदेश आहेत जे केरोसिन मुक्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण महिला व बाल विकासासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण योजना या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. तर 3-4 वर्षाआधी जेव्हा CDPOचा एक्झामचा अभ्यास करायचा होता, तेव्हा मी ह्या योजनाच्या नोट्स काढली होती. तर ह्या योजना महत्त्वाच्या आहेत म्हणून मी व्हिडिओद्वारे म्हणजे व्हिडिओ करून घेतलेली आहे. तुम्हाला उपयोगी ठरेल. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.